पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर 3 रुपयांची वाढ। मुंबईमध्ये पेट्रोल 106 रुपये 50 पैशांवर तर डिझेल 93 रुपयांवर। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाचे भाव वाढल्याचा फटका। पुण्यात पेट्रोलचे दर 106 रुपये 95 पैसे प्रति लिटर तर नागपूरमध्ये दर 107 रुपये 14 पैशांवर। डिझेलही 3 रुपये 11 पैशांनी वाढून 93 रुपये 69 पैसे प्रति लिटर। जगभरात पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ। भारतामध्ये मात्र 3.5% दरवाढ। इंधन बचत करता येईल तेवढी करा, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। मंत्री प्रताप सरनाईकांकडून एसटी तिकीट दरवाढीचे संकेत। पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यानं आम्हाला जास्त फटका बसणार। भविष्यामध्ये एसटी बसमध्ये ही भाडेवाढ करावी लागेल, सरनाईकांचं सूचक वक्तव्य। मुंबई महानगर प्रदेशात भाजीपाल्याच्या दरामध्ये सरासरी 50% वाढ। तापमान, कमी पुरवठा आणि वाहतुकीदरम्यान होणाऱ्या नुकसानीमुळे दरवाढ। वाशी बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक 20.5% घटली। राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। केंद्राकडून 12 रुपये 35 पैशांना कांदा विकत घेतला जाणार। साताऱ्यामधून मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा। केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांच्या पदांचा उल्लेखच नाही। तटकरेंच्या नावापुढे फक्त लोकसभा नेते असा उल्लेख। 29 एप्रिलच्या पत्रामुळे तटकरे आता प्रदेशाध्यक्ष आहेत की नाहीत, अशा चर्चा। मध्य प्रदेशच्या धारमधील भोजशाळा हे मंदिर, त्यात हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार। मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा निकाल। अनेक वर्षांपासून भोजशाळा मंदिर की मस्जिद असा सुरू होता वाद। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खंडणी प्रकरणी दोघांना शिक्षा। जयेश पुजारी आणि अफसर पाशाला 5 वर्षांचा सश्रम कारावास। 100 कोटींच्या खंडणीसह जीव मारण्याची दिली होती धमकी।